तुमच्या घरातील देवघरात कोणत्याही प्रकारचे यंत्र असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जेव्हा तुमच्या देवघरात एखादं सिद्ध यंत्र असतं तेव्हा तुमच्या आयुष्यात थक्क करणारे बदल घडू शकतात। पण प्रत्येक यंत्र घरात ठेवणं हे योग्यच असेल असं नाही। काही यंत्र अत्यंत शक्तिशाली मानली जातात आणि त्यांची स्थापना किंवा पूजा योग्य विधीशिवाय केल्यास अपेक्षित लाभ सुद्धा मिळत नाही आणि घरात अडचणी निर्माण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे। अनेकांना वाटतं की यंत्र म्हणजे केवळ धातूवर कोरलेलं चिन्ह आहे, पण तसं नाही बरं का। मंत्र, तंत्र आणि यंत्र या त्रिसूत्रीमध्ये यंत्राला सर्वोच्च स्थान आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर यंत्र म्हणजे विशिष्ट भूमितीय आकृती, रेषा, वर्तुळ आणि बीज मंत्रांनी बनवलेलं एक दैवी ऊर्जा केंद्रच आहे। जसं मोबाईलचा टॉवर सिग्नल पकडतो ना, अगदी तसंच योग्य विधीने स्थापित केलेलं यंत्र हे ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आणि देवतेची कृपा आपल्या घरात आकर्षित करते आणि ती थेट आपल्या घरात पसरवते असं सांगितलं जातं। आता यंत्र म्हणजे काय, तर हा फक्त धातूचा तुकडा नाही, विशिष्ट रेखा आणि बिंदू यांच्या अचूक समन्वयातून एका विशिष्ट आकृतीचं यंत्र तयार केलं जातं। या भूमितीय रचनेमध्ये संबंधित देवी देवता किंवा ग्रहांचे आवाहन करून त्यांना विराजमान केलं जातं। ज्याप्रमाणे एखादी इमारत बांधण्यासाठी कुशल इंजिनियरची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे अचूक यंत्र निर्मितीसाठी देवी देवतांची दिशा, त्यांची प्रकृती आणि गुणांचे ज्ञान असणाऱ्या विद्वानांची आवश्यकता असतेच असते। यंत्राच्या आकृतीत किंवा रेषेत थोडी जरी चूक झाली ना, तर त्यामध्ये दैवी शक्तीचा प्रवेश होत नाही आणि म्हणूनच भारतीय ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मांमध्ये यंत्रांना अत्यंत पवित्र आणि अलौकिक शक्तीचं केंद्र मानले जातं। ज्याप्रमाणे आपण राहण्यासाठी एक सुंदर घर बनवतो, अगदी त्याचप्रमाणे देवांच्या निवासासाठी यंत्र हे एक उत्तम दिव्य गृह मानले जाते। कुंडलीतील ग्रहदोष शांत करण्यासाठी, नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी यंत्राची शक्ती अतिशय प्रभावी ठरते। शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक यंत्र हे घरात ठेवणं योग्यच असेल असं नाही। काही यंत्र अत्यंत शक्तिशाली मानली जातात आणि त्यांची स्थापना किंवा पूजा योग्य विधीशिवाय केल्यास अपेक्षित लाभ मिळत नाही। काही तांत्रिक किंवा उग्र स्वरूपाची यंत्र असतात, जसे की काही विशेष तंत्र साधनेसाठी वापरली जाणारी यंत्र असतात। जाणकार गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय घरात ही यंत्र ठेवू नयेत असं सांगितलं जातं। त्याचबरोबर अशा यंत्रांची नियमित पूजा न झाल्यास घरातील सदस्यांना मानसिक अस्वस्थता, सतत तणाव, वादविवाद किंवा कामांमध्ये अडथळे जाणवत असल्याची श्रद्धा सुद्धा काही लोकांमध्ये आहे। तुटलेले, खराब झालेले किंवा अपवित्र अवस्थेतील यंत्र सुद्धा देवघरात ठेवणं अशुभ मानलं जातं। अनेक वर्षापासून दुर्लक्षित पडलेलं यंत्र सुद्धा देवघरात ठेवू नये, त्याची योग्य पूजा करणं आवश्यक मानलं जातं। म्हणूनच